जय हिंद जय भारत. आज अशा एका कुस्तीच्या उपासकाकडे आलेलो आहे. मी कुस्तीचा उपासक यासाठी म्हणतोय की मोठमोठी रक्कम देऊन महाराष्ट्र केसरीची 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे वाघोली या ठिकाणी घेण्याचं धाडस करणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामकृष्ण सातव पाटील. मला एवढंच सांगायचं आहे की दानशूरता काय असते हे छत्रपती शाहू महाराजांनी शिकवली. त्याचबरोबर पुण्यामध्ये अण्णा पठारांचे एक नाव आहे आणि त्याच लिस्टमध्ये परत एक नाव आलं, त्यांचं नाव आहे रामकृष्ण सातव पाटील. मी ह्यासाठी सांगतोय की या व्यक्तीचं कार्य काय आहे की आतापर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये मला वाटतं कुणाला फॉर्च्युनर गाडी मिळालेली नाही. तर हे फॉर्च्युनर गाडी देत आहेत, त्याबरोबर त्याला 5 लाख रुपये महाराष्ट्र केसरीवाल्याला कॅशमध्ये प्राईज देत आहे, इनाम देत आहे. बरोबर ना सर? बरोबर. म्हणजे 5 वर्षाचं पेट्रोलचा खर्च पण त्याचा देत आहे असं मला वाटतंय. आणि त्याच्याबरोबर 3 किलोची चांदीची गदा ही मोहोळ परिवार परमनंट देत आलेला आहे. तर या परिवारानं गदा देण्याचं कार्य केलेलं आणि यांनी कुस्ती भरवण्यासाठी अफाट मोठा खर्च आहे. ती रक्कम न सांगण्यासाठी पलीकडे आहे. तरी पण मी थोडं बोलून जाते. 5-7 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. तो सर्व करण्याचं धाडस ही व्यक्तिमत्व करत आहे. यांचं वाघोली गावचं ग्रामस्थ करत आहे. मी खरंच यांचा आभार मानतो. अशी कुस्तीचे उपासक आहेत म्हणून आमची कुस्ती टिकायला लागली सर, लालमाती टिकायला लागली. तर अशा महान व्यक्तीजवळ आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडासा इतिहास जाणून घ्यायचा. सर नमस्कार. नमस्ते सर, आता तुमचा परिचय पूर्ण महाराष्ट्राला ऑलरेडी आहे, कारण बऱ्यापैकी तुमचं नाव ऑलरेडी माहीत झालेलं आहे. पहिलं मी हा प्रश्न विचारतो, तुम्ही जे बालपण कोल्हापूरमध्ये तालमीमध्ये काय घालवलं का बालपण तुमचं तुम्ही सर? हा, लहानपणापासून थोडंफार आपलं गावातल्या तालमीमध्ये जाणं व्हायचं. त्यानंतर शाळा कॉलेज हे करत असताना मग आमच्या गावातली पोरं असायची आमच्यापेक्षा मोठी, कोल्हापूरला खेळायची, तालमीमध्ये राहायची काय, तर त्यांच्यासोबत कधी शाळा आणि कॉलेज हे सांभाळत कधी वर्षातून कधी 2 महिने 4 महिने. कोल्हापूरला कुठल्या तालमीत गेला का तुम्ही? हा, आम्ही प्रॅक्टिसला आम्ही गंगावेशला जायचो, मोतीबागला जायचो. आमच्या गावातली पोरं असायची. मोतीबाग आणि गंगावेशला? हो, जायचो. मग त्यावेळी वस्ताद कोण होते मोतीबागचे? वस्ताद आता असायचे मोठे वस्ताद, पण आम्ही आपलं जायचो तर आमच्या गावात आमचे दादोमामा होते. मोतीबागला दादोमामा होते. गंगावेशला आपले हे होते दिनराज नसायचे. तर आमच्या गावातली पोर असायची, ती घ्यायची व्यायाम आमचा, खेळवायची, आम्हाला थोडंफार करायचे. तर तो थोडंसं शरीर बनवायचा किंवा मेहनत करायचं थोडंफार आवड आहे, तर ते व्हायचं. बरोबर. मोतीबागला आणि गंगावेशला होता त्याने मोठमोठे पैलवान कोण होते तुमच्या? आम्ही होतो त्या टायमिंगला विनोद चौगुले महाराष्ट्र केसरी झालते. त्यानंतर पुढच्या वर्षी मला वाटते राहुल पैलवान झालते. राहुल कारबोळ झालते. दत्ता गायकवाड. बघितलं का तुम्ही? हा, हो की. तुम्ही महाराष्ट्र आम्ही असं त्याच टायमिंगला स्पर्धा व्हायच्या, तर मग आम्ही ते उत्सुकता असायची. मीडियावरती पेपरला बातमी बघायचो की आता कोण पुढे पुढच्या फेरीला कोण होतोय काय. तर ते तुम्ही महाराष्ट्राची व्हायला पाहिजे. तो सातो तुम्ही नुसतं बॉडी बनवायला गेला पण महाराष्ट्राची व्हायला पाहिजे. आता काय, कुस्तीची सेवा करत असताना कुणाच्या म्हणजे देवाने कुणाला काय काय दिलंय, कुणाच्या अंगात खेळ दिलाय, तो चॅम्पियन होतोय, महाराष्ट्र केसरी होतोय. कुणाला कुस्तीची सेवा करायचं भाग्य आहे, तर आम्हाला कुस्तीची सेवा करायचं भाग्य आहे. असं समजा, पैलवानांची सेवा करायची, वस्तादांची सेवा करायची, हे भाग्य आमचे नशिबी. तुम्ही आता एवढं मोठं नियोजन करायला महाराष्ट्र केसरीचं, मला एक आवर्जून सांगायचं, एका गव्हर्नमेंट सर्वंटला पूर्ण आयुष्यामध्ये एक 55-60 लाख रुपये मिळवायचं म्हटलं तर त्याला 30 वर्ष सर्व्हिसमध्ये शक्य नाही. म्हणजे केवढा मिळवणं, तर एवढा खर्च एका महाराष्ट्र तुम्ही आता देणार आहे. बरोबर. मग एवढं मोठं धाडस तुम्ही जे केलं, हे करण्यापाठीमागचं कुस्ती क्षेत्राबद्दल तुमचं काय मत आहे सर? का हे धाडस एवढं कसं काय? नाही, धाडस म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघा, मी जेव्हा आम्हाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं स्पर्धा देऊ केली, ती स्पर्धा घेण्याचं धाडस आणि ह्या एवढी बक्षिसं देण्याचं धाडस फक्त मी घेताना सुद्धा सांगितलं की स्पर्धा एकटा रामकृष्ण सातव आणि त्याचे वाघोली आणि पंचक्रोशीतील जे ग्रामस्थ आहेत हे स्पर्धेचे आयोजक असतील. आणि जे स्पर्धा घेण्याचं धाडस सुद्धा जे केलं गेलं ते त्या लोकांच्या जीवावरतीच, की स्पर्धेला भरभरून म्हणजे स्पर्धा एवढी मोठी घ्यायची एकट्या दुकट्याचं काम. ह्याला खूप मोठा लोकांचा याचे संघटन लागते, ग्रामस्थांचा एकोपा लागतो. ही सगळी लोक एकत्र येऊन, कारण काय होतं, आमची तर कुस्तीची परंपरा आहे. आमच्या गावातून, आमच्या भागातून नेहमीच कुस्तीला चांगलं पाठबळ दिलं जातं. आमच्या गावागावातले आसपासच्या बी सगळ्या गावातले आखाडे बघा तुम्ही, जोरात आखाडे होतात. खराडी, केसनंद हे सगळे, म्हणजे लोहगाव असेल काय,
तर इथं भरभरून कुस्तीला प्रेम करतात. वेळ बदलतो, काळ बदलतो, शहरं मोठी होतात, त्याच्याप्रमाणे आमच्या भागात बदल झाला. बरोबर. परंतु शेवटी काय, आम्ही शेतकरी कुटुंबातूनच येतो आणि ज्यावेळी देव तुमचे हात सक्षम करतो त्यावेळी तुम्ही ज्या पार्श्वभूमीतून आलात, शेतकऱ्याची असेल, पैलवानांची असेल, तर त्या लोकांसाठी काहीतरी त्या करणं पार्श्वभूमीतून तुमच्या समाजासाठी कर्तव्य. तुम्ही केलं पाहिजे. आणि आमच्या भागातली सगळी लोक आहे ना भरभरून बरोबर करतात. करतात. मी कोल्हापूरचा आहे सर, पण पुण्यात आल्यानंतर पुण्याला जे कुस्ती प्रेम करणारे लोक आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. आहेत. एवढं मात्र याची जाणीव मला आहे, पूर्ण महाराष्ट्राला आहे. आहेत आहेत आहेत. सर, तुम्ही महाराष्ट्र कशी एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे, तर बक्षीस स्वरूप काय आहे हो? जरा हे सांगा पहिले, बक्षीस स्वरूप. आता याच्यामध्ये बक्षिसा स्वरूप ज्यावेळी आम्ही स्पर्धा आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ग्रामस्थांची मिटिंग घेतली वाघोलीमध्ये. तर त्या मिटिंगमध्ये ठरलं की बाबा बक्षिसं वगैरे सगळी आपण हे करू. तर मग बक्षिसं जनरली आता सगळी दरवर्षी 4 व्हीलर तर देतात महाराष्ट्र केसरीला, हार वगैरे देतात. हार वगैरे देतात, काय करतात. तर मग ग्रामस्थ सगळे बसले होते. बसल्यानंतर चर्चा झाली, म्हणजे महाराष्ट्र केसरीसारखा पैलवान किंवा उपमहाराष्ट्र केसरीसारखा पैलवान असेल तर हा पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्याच्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तो महाराष्ट्रात फेमस होतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला मागणी होते, ह्या आखाड्याला आहे, त्या स्पर्धेला आहे किंवा सत्काराला यायला त्याला तो जातो. त्याच्यासोबत त्याची 2-4 लोक असतात. त्याच्यानंतर त्याचं ते स्पोर्ट्स किट वगैरे सगळं असते. तर त्याला असं सगळ्यांच्या डोक्यात आलं की त्याला गाडी मोठी द्यावी, की त्याचा सगळा संच, त्याची टीम, त्याचे कोच सगळेजणांना महाराष्ट्रात फिरता आलं पाहिजे आपल्या त्या दिलेल्या गाडीमध्ये. तर मग ग्रामस्थांनी सांगितलं, चला जो महाराष्ट्र केसरी होईल त्याला आपण फॉर्च्युनर देऊ ऑटोमॅटिक, क्या बात आहे. आणि जो उपमहाराष्ट्र केसरी होईल त्याला स्कॉर्पिओ ऑटोमॅटिक. तर अशी गाडी देऊया. म्हणजे तुम्ही एवढं मोठं बक्षीस दिल्यामुळे आता प्रत्येक पैलवानाला आता वाटणार की आता महाराष्ट्र सर खेळायला पाहिजे असं वाटणार बघा सर. हा, बरोबर. पण महाराष्ट्र चॅम्पियनला काय दिलं सर? मग जर महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरीचा यथोचित सन्मान होतोय तर मग महाराष्ट्र चॅम्पियनची पण मेहनत तेवढीच असते. तर मग महाराष्ट्र चॅम्पियन जे आहेत मातीचे 9 आणि मॅचचे 9, मग यांना बुलेट, प्रत्येकी बुलेट 18 बुलेट. आणि उप चॅम्पियन आहे त्यांना, आणि उप चॅम्पियन जे आहेत त्यांना स्प्लेंडर. म्हणजे त्यांना पण गाडी आहे? हो, त्यांना पण गाडी, त्यांना स्प्लेंडर गाडी. साहेब मेहनत त्याची बी होती ना. आणि याच्या उपर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र केसरीला ग्रामस्थांनीच 5 लाख रुपये रोख इनाम, मग फॉर्च्युनर गाडी प्लस 5 लाख रुपये, आणि उपमहाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ एन आणि 4 लाख रुपये. म्हणजे पुढच्या 5 वर्षात तेलाचा प्रॉब्लेम पण त्याचा मिटून गेला. सगळं ते पोरांनी फक्त म्हणजे व्यायाम कष्ट करायचे आणि चॅम्पियनशिप आणायचे. अजून त्यांनी बाकीचं लोडच नाही घ्यायचं. क्या बात आहे. फार मोठी गोष्ट आहे पैलवानांसाठी, फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही तुमची ताकद दाखवा. सर, आता ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हायला लागली, तुम्ही जे देणार सर्टिफिकेट आहे हे 5% आरक्षण मिळणारं जे गव्हर्नमेंट नोकरीसाठी जे आहे याला पात्र असणार का हे सर्टिफिकेट सर? हो हो हो. आपण ह्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जे सर्टिफिकेट्स त्यांना मिळतील तर नक्कीच ह्या सर्टिफिकेटचा उपयोग या मुलांना उद्या सरकारी नोकऱ्यांमध्ये होणारच आहे. ह्या सर्टिफिकेटवरती पुढच्या ज्या निवड चाचण्या आहेत त्याच्यासाठी पण ही सर्टिफिकेट उपयोग कारण हे महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त महाराष्ट्र केसरी विधान मान्यता प्राप्त आपली घेतलेलं नाही. मान्यता प्राप्त साहेब, आता तुम्हालाही चांगलं माहिती आहे सगळ्या मी गोष्टी. हे का बोलायला लागलो सर, कारण महाराष्ट्रवासियांच्या मनामध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झाला की 4 महाराष्ट्र ठेवायला लागले सर. उगाचच्या संभ्रमामध्ये काय अर्थ नाही. काय होतं, आपली पोरं आहेत, शेतकऱ्याची पोरं आहेत, खेळतात ते, आणि त्यांना उगाच काहीतरी भ्रमित करणं काय ते आमचे जे आहे ऑथेंटिक स्पर्धा आहे. मूळ कुटुंबियांकडून चांदीची कथा आहे. कुणाला मिळते मागच्या 68, आता या 68 वर्ष आम्हाला 8 दिवसापूर्वी गदेचं त्यांनी आम्हाला गदा आमच्या स्वाधीन दिली. त्याच्यानंतर ती गदा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या भागामध्ये देहू असेल, आळंदी असेल, लोहगाव असेल, केसनन, लोणी कारबोळ किंवा उरुळी कांचन ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गावांनी, वाडेबोलायमध्ये हे मोठ्या मोठ्या गावांनी किंवा मोठे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, तर तिथं जाऊन ती गदेची मिरवणूक पूजा झाल्या की त्या गदेमुळं किंवा त्या मिरवणुकीमुळं आमच्या भागातील लोकांमध्ये जनजागृती झाली. लहान मुलांना त्याचं मोटिवेशन त्याच्यामुळं प्राप्त झालं की हे जे आहे. तर गदा बघा, आम्हाला मूळ कुटुंबियांची गदा सुद्धा आमच्याकडे प्रॉपर लिखितच आहे की मान्यता प्राप्त आहे, त्यामुळे विषय संपला. त्यांचं राहणं खाणं वगैरे सगळं नियोजन कसं करणार? आता बघा, आता हे सगळे स्पर्धक येतील तर आम्ही आमच्या इथं एक भारतीय जैन संघटना आहे आणि त्याच्या अध्यक्ष माननीय शांतीलालजी मुथा. बरोबर. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या त्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये आपण ह्या 840 खेळाडूंची राहण्याची
सगळी सोय हो, पूर्ण 4-5 राहणं, खाणं वगैरे दिवस सगळं. खाण्याची सगळी सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या मुलांना आम्ही 5 दिवस अगदी जेवणापासून फळांपासून दूध ताकपासून सगळ्या गोष्टी, जो त्यांचा पैलवानांचा आहार आहे तो सगळा आहार त्यांना त्या 5 दिवसामध्ये फळांपासून अगदी दूध दह्यापासून सगळ्या गोष्टी आपण तिथं त्यांचा परिपूर्ण आहार आणि त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था तिथे केलेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळी ते खेळाडू 48 खेळाडू येतील तर आल्या त्या खेळाडूंना आम्ही सगळ्या सहभागी खेळाडूंना आम्ही एक स्पोर्ट्स किट देतोय. त्याच्यामध्ये त्यांना एक ती जिम बॅग असेल, एकदम चांगल्या क्वालिटीचा ब्रँडेड ट्रॅकसूट असेल, जिम बॅग असेल, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतील, अगदी त्यांचं अगदी ते 5-6 दिवसासाठी लागणारं याचं ते किट असेल सगळं पूर्ण जे वापरायचे ते. तर अशी साधारणतः एक 5-6 हजार रुपयेची एक किट ते प्रत्येक सहभागी खेळाडूला आम्ही आणि पंचांना सुद्धा आम्ही ते देत आहे. व्हेरी नाईस सर, फार चांगली गोष्ट आहे. पण आता महाराष्ट्रातनं बराच प्रेक्षक इथे येणार आहे. किती प्रेक्षक बसण्याची तुम्ही मैदानात व्यवस्था केलेली आहे, ग्राउंडमध्ये व्यवस्था केलेली आहे? साधारणतः 40-50 हजार 50,000 प्रेक्षक बसणार होतील. आता तुम्हाला मी थोड्या वेळाने ग्राउंड दाखवणार ना तुम्हाला. बरोबर, म्हणजे 40-50 हजार लोक बसणार, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र किती पण आलेत कुस्ती शौकीन त्यांना बघायला भेटणार, अगदीच बसतील. आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं एक स्टेडियम ह्या स्पर्धेसाठी उभारलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी खेळाची या राज्याची सेवा केली, तर आपल्या सर्व खेळाडूंच्या तर्फे किंवा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आम्ही त्यांना एक श्रद्धांजलीपर ह्या ज्या क्रीडानगरीला माननीय या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव आम्ही या क्रीडानगरीला देत आहोत. अरे वा, म्हणजे त्यांच्या आठवण, दादांच्या त्यांच्या आठवण त्यांनी खेळासाठी केलेलं आहे, कुस्तीसाठी केलेलं आहे. तुम्ही कधी मित्र म्हणून अजितदादांच्या बरोबर बोलणं कधी झालं का? एवढा मोठा मी कशाचा, पण एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांशी बोलणं चालण्याचा याच्या, आणि विशेषतः त्यांची काम आपण ज्यावेळेस बघत असतो समाजात वावरतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तर त्यांची कार्यशैली मला फार आवडायची. जरी बोलण्या चालण्यामध्ये जरी कठोर असले तरी कामं करण्यामध्ये आणि लोकांचे जे तळागाळातील लोकांच्या उपयोगी पडण्यामध्ये अजितदादांसारखा नेता दुसरा होणं नाही. किती अगदी देवाने ठरवलं तरी मला वाटत नाही तो साचा परत बनल आणि अजितदादासारखा व्यक्तिमत्व ना घडणं. क्या बात आहे सर, सर फार मोठी गोष्ट आहे. मुरली अण्णांचं आमच्या सानिध्य, मुरली अण्णांचं सानिध्य कधी आलं का हो? हा, अगदी म्हणजे मित्र का मुरली अण्णा? मुरली अण्णा म्हणजे आता अण्णांचे पैलू एवढे बघितले किंवा अण्णांसारखं व्यक्तिमत्व म्हणजे तो एक मोठ्या भावाचा जो आपुलकीचा एक नात्यातला जो ओलावा आहे तो अण्णांसोबत हे करताना नेहमी वागतो. मी केंद्रीय राज्यमंत्री आहेत अण्णा, बरोबर, आणि फार कामाचा कुस्ती क्षेत्रातलाही आवाका मोठा आहे आणि राजकारणातलाही आवाका मोठा आहे. सुरुवातीला मी अण्णांकडे जायचो तर थोडंसं भीत जाणं, काही गोष्टी सांगणं, त्या पण सांगताना अनेक हे असायचं. परंतु ज्या पद्धतीनं अण्णा समोरच्या एखाद्या माणसाला आपलंसं करून घेतात, क्या बात आहे, की पुढच्या माणसाला कम्फर्ट वाटला पाहिजे आपल्याशी बोलताना, बरोबर, त्याला त्या सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे, बोलता आल्या पाहिजे. म्हणून अण्णांकडनं पुढाकार घेतला जातो. पुढच्याला एकदम मोकळं टाकलं, त्यांच्याशी बोलता येतं किंवा काय, तर एवढं प्रत्येकाशी एवढं आपुलकीने बोलणं, एवढं आपलंसं करून घेणं आणि म्हणजे पाठिंबा सपोर्ट देणं, तर ते तर मी म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल अण्णांसारखं व्यक्तिमत्व आत्ताच्या राजकारणामध्ये एवढं मध्ये ते तेज वेगळंच आहे. मी अण्णांना बघायला नाही, म्हणजे अण्णांचं माझं आईट कंट्रोल झालेलं नाही, पण त्या व्यक्तीबद्दल मी भाषण ऐकलं आणि त्या व्यक्तीबद्दल बोलताना बाहेरची माणसं ऐकली, त्यांच्या बरोबर असणारे काही लोक, पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांच्या बरोबर राहिलेले काही काळापूर्वी, पण तो माणूस बोलताना अण्णांच्या बद्दल 100% असं म्हणजे माझा माणूस म्हणून बोलणार. अण्णा सर व्यक्तिमत्व असं आहे, तुम्ही अगदी अण्णांना कधी भेटले नसताल आणि ज्यावेळेस अण्णांच्या समोर जाताल तुम्हाला नावाने हाक मारतील. कुस्ती क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला ओळखणार. अण्णांना एकदा भेटलेल्या माणसाला अण्णा दुसऱ्या वेळी ती ओळख करून द्यावं लागत नाही त्यांना. आणि तुम्हाला तर तुम्ही नसाल जरी भेटले तरी तुमचं जे योगदान आहे या क्षेत्रातले जो मीडिया कव्हर तुम्ही करता, तर अण्णा तुम्हाला 100% भेटताल तर तुम्हाला नावाने हाक मारतील. क्या बात आहे, क्या बात आहे, मी नक्कीच भेटेन. सर, आता एवढं मोठं महाराष्ट्र केसरीचं करताय, तुमचं कुस्तीसाठी योगदान आहे, तुमचा परिवार, तुमचे वडील वगैरे हे कुस्ती शौकीनच का ते पण पैलवान वगैरे होतील सर? आमच्या वाघोली गावामध्ये, वाघोली पंचकृषीमध्ये घरातून प्रत्येक पोरग हे तालमीशी जोडले गेलेले, व्यायामाशी आहे.
मग त्याच्यामध्ये चमकलं पोरगं, खेळलं चांगलं, कलागुणांना वाव मिळाला तर ते लांब जाते. नाहीतर अगदी नाही प्रत्येक पोरगं तालीम करते, नाही हे झालं तर मग घरच्या कामामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये. परंतु घराला पैलवानकीचा वारसा आहे व गावातील प्रत्येक घरातून, आमच्या गावामध्ये 7-8 तालमी असतील, प्रत्येक चौकामध्ये तालमी आहेत. बर हां, आणि पिढ्यानपिढ्या लोक त्या तालमींमध्ये सराव करणारी, खेळणारी अशी आहेत. परंतु तरी वडील माझे हे सगळं करत असताना शेतकरी, आमचा दुग्ध व्यवसाय. बरोबर. तर वडील पहिल्यापासून दुग्ध व्यावसायिक आणि शेतकरी, शेतीशी एकनिष्ठ असणारे एकदम. तुम्ही आता भरपूर पैलवानांना काही मानधन स्वरूपामध्ये भरपूर दिलेलं आहे तुम्ही, बरोबर देत. आता आकडा तुम्ही सांगणार नाही, कारण तुम्ही माणसं अशी आहे की देणार पण सांगणार नाही, पण कोई बात नाही. तुम्ही मला हा एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आपला जो भगत आहे किरण भगत, उपमहाराज केसरी, हा या माणसाला तुम्ही ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे असं मला ऐकण्यात आलं सर. हे खरं आहे का, काय वाटतं सर? नाही, काय तुमच्या आवडीचा पैलवान का भगत, किरण भगत? नाही, सगळ्याच पैलवानांवरती आमचं प्रेम आहे. बरोबर बरोबर. मी आहे ना गावात पैलवानांचं आहे. तर हे सगळी जी पोरं आहेत ही वर्षानुवर्ष कुस्त्या हे करत असताना आमच्या गावातून कुस्त्याला येणं किंवा आमच्या गावातले त्यांचे मित्र येतात, त्यांच्या माध्यमातून येतात. तर बऱ्यापैकी महाराष्ट्रभरातले मोठे मोठे सगळे पैलवान हे आमच्या गावामध्ये येणं जाणं, सगळ्यांची त्यांचे पाळक सगळ्या गोष्टी. आणि किरण स्पेशली आहे, म्हणजे अभिची त्याची मैत्री चांगली, अभिजित कटकेची त्याची. तर त्याच्यामुळं मग किरणचं आमचं पण पहिल्यापासून बोलणं चालणं सगळ्या गोष्टी एकदम. तुम्ही किरण भगतच्या कुस्त्या बघितल्या का हो? हां, बघितलं. त्याचा आखडी डाव आवडतो. मी जास्ती करून त्याच्या कुस्त्या मोबाईलवरती ऑनलाईन बघितल्या, बघतो मी. पण तुम्हाला आवडायच्या कुस्त्या? आवडतो. पूर्ण महाराष्ट्र त्या माणसाला त्याच्यावर प्रेम करतो. असे तुमच्या आवडीचा आत्ताच्या ह्याच्यातला पैलवान कोण हो? तुमच्या आवडीचा पैलवान एखादा खेळणाऱ्या पैलवानांचं मी आता नाही सांगणार, कारण महाराष्ट्र केसरी आम्ही बरोबरतोय. बरं बरं बरं, ते जाऊ दे. मग तुम्ही मागचा पैलवान कोण आठवणीचा, ज्यावेळी कोल्हापूरला जायचं सा त्यावेळी तुमच्या आठवणीचा आणि आवडता पैलवान कोण? त्यावेळी सांगतो, आम्ही त्यावेळी जायचो त्यावेळेस मी सांगितलं की हे जे महाराष्ट्र केसरी पैलवान झालेले, तर मी त्यांचे म्हणजे कुस्त्या बघायचो काय. पण अलीकडच्या काळामध्ये माझे अभिजित कटके असेल किंवा मी मागे 1-2 मुलाखतींमध्ये सांगितलं की योगेश्वर दत्त माझा आवडता पैलवान. योगेश्वर दत्त, अरे वा, क्या बात आहे. हां, 2 वेळा पदकांनी उलकावणी दिली ऑलिम्पिकमध्ये, तरी 3ऱ्या वेळी जाऊन पदक प्रयत्न, म्हणजे कष्ट चिकाटी आहे काय, तर ती वाखाणण्याची. खेळाडूंना आत्ताच्या अशा पद्धतीने हार जर झाली तर मागं न हटता चिकाटीनं काम केलं पाहिजे, असा तुमचा संदेश आहे का? नाही, खेळाडू चिकाटीनेच काम करतात. परंतु काय होतं, वारंवार कधी जर त्याला हार मिळली तर त्याला जो सपोर्ट मिळला पाहिजे तो आपल्या इथे मिळत नाही. खेळाडू काय, त्याला थोडी ना वाटतात, प्रत्येकाची इच्छा असती तो त्याला गोल्ड मिळलं पाहिजे, स्टेटला मिळलं पाहिजे, नॅशनलला मिळलं पाहिजे, ऑलिम्पिकला गेला पाहिजे, म्हणून प्रत्येक खेळाडू खेळतो. परंतु ज्यावेळेस त्याला मग दुखापत होती कधी किंवा बाकी त्याचा जो म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीचा पुरवठा आहे साहेब घरून सगळे शक्यतो आपले पैलवानकडून, शेतकरी कुटुंबातून येतात. एवढं पैलवानकी करत असताना जो सपोर्ट मिळायला पाहिजे तो कधी कमी पडला तर त्याच्यानंतर त्याची कुस्ती सुटते आहे किंवा मग त्याला ते पुढे जाता येत नाही. तर प्रयत्न आमचा असा राहील की हा सपोर्ट मिळवून देणं. बरोबर. आता तर नोकरीचं सर्टिफिकेट तर व्हेरीफाईड वगैरे प्रॉब्लेम नाही आपल्याशी. सर, आता जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, बरोबर, तुम्ही आता मोठमोठे पैलवान बघितले म्हणतात. तुम्ही हरिश्चंद्र बिरादर मामा म्हणा, गणपती आंदेकर वस्ताद म्हणा, आमचे मारुती माने वस्ताद म्हणा, किंवा हे रुस्तुम जाधवजोली वस्ताद म्हणा, यांच्या सानिध्यात राहण्याचा कधी योग आला तुम्हाला? बघण्याचा योग आला, सानिध्यात राहण्याचा नाही, पण मामांना वगैरे बघण्याचा योग यायचा. मामांच्या मुलाच्या कुस्त्या व्हायच्या आमच्या आखाड्यात कधी झालेल्या आहेत, तर मामांना बघण्याचा योग यायचा. ती व्यक्तिमत्व कशी हो सर, त्याची आठवण काय सांगते? त्यांचं तर बघा, हरिश्चंद्र मामा असतील किंवा हे तुम्ही सांगता, आपल्या ह्या महाराष्ट्रात आता असणाऱ्या 3 पिढ्या आहेत त्यांच्या फॅन आहेत. आम्ही असेल किंवा आमचे वडील, आमचे आजोबाई, त्यांनाही हरिमामा फार आवडायचे, ते सांगायचे नेहमी. आमचे आजोबा पुण्याला, त्यांचाही दुग्ध व्यवसाय, तर आजोबा जायचे पुण्यामध्ये दूध घेऊन काय, तर ते अगदी कुस्त्या पाहायलाही जायचे मामांच्या त्या काळामध्ये. तर तुम्ही असे सांगता हे पैलवानकी क्षेत्रातले हिरो आहेत, आणि सांगतो ना की आमच्यासारखे 3 पिढ्या त्यांचे म्हणजे चाहते आहेत की हे अशी लोक आहेत, त्यांचं योगदान मोठं आहे. हो हो हो. जे पैलवान आहेत आता येणारे महाराष्ट्र केसरीसाठी मोठ्या पद्धतीने आता भरवत आहे, तर भविष्यात या पैलवानांना एक ऊर्जा मिळेल असं काय सांगशील सर तुम्ही? त्यानं काय करावं आता नवीन पिढीनं? मी आपले सगळे मराठ्यातले पैलवान ज्यांना जे करायला पाहिजे ते करतातच. मी संदेश आहे ना पैलवानांना न देता त्या पैलवानांना पाठिंबा दिला पाहिजे, म्हणून मी इतर लोकांना संदेश देईल की जेवढं होता होईल तेवढं हे आपल्या पोरांसाठी आहे ना सगळ्यांनी केलं पाहिजे.
लोकांनी आपल्या लोकांना संदेश आहे. पैलवानाला काय तिथं मेहनतच करतात ना, तिथं कष्टच करतात बरोबर पदकासाठी, चांगला खेळ करण्यासाठी. त्यांना काय सांगायला लागतं होय, ते त्यांना सांगण्यासारखं काय नाही, ते आपल्या पुढे जाऊन करतात. परंतु त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे खंबीर. मग सर गव्हर्नमेंटनं सुद्धा मुलांना ऑलिम्पिकसाठी जाण्यासाठी, किंवा आता तुम्ही एक दानतदार व्यक्तिमत्व आहे म्हणून तुम्ही आता स्कॉर्पिओ द्यायला लागलाय किंवा त्यांना पैसे रूपात द्यायला लागलाय, तुम्ही त्यांना भरपूर काही चांगल्या पण द्यायला लागलाय. गव्हर्नमेंटनं सातत्यपूर्ण यांना काही तर द्यावं असं तुम्हाला वाटत नाही का? अगदी दिलं पाहिजे सर, गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, अगदी कुस्तीच नाही, कुठल्याही क्षेत्रातले असतील, कुठल्याही खेळातले असतील, खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत गेले पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटने केलंच पाहिजे. परंतु मी त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, बघा उद्या आपल्या महाराष्ट्रातला एखादा खेळाडू जर ऑलिम्पिकचं त्यांनी पदक आणलं तर त्याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्रातून बक्षिसाचं वर्ष होईल. बरोबर की. परंतु हेच बक्षिसाचं वर्ष जर आधी झाला तर एकाच्या ऐवजी 10 पोरं आणतील मेडल. हे विचार बघा. आता म्हणजे महाराज केसरी बनल्यावर पैसे देण्यापेक्षा बनण्या अगोदर जर त्याला आपण मदत केली आणि ते पोरगं महाराज केसरी झालं तर ते सदैव तुमचा ऋणीच राहील ना. अगदी बरोबर आहे. हेच तुम्ही म्हणता की पहिल्यांदा तुम्ही त्यांना मदत करा. त्यांच्यावरती म्हणजे बक्षिसाचा वर्षाव असेल किंवा त्यांना जो पाठिंबा आहे आर्थिक असेल, बाकी सगळ्या गोष्टीचा असेल, तर तो प्रत्येक पैलवानाला दिला गेला पाहिजे. बरोबर सर. 10 पोरांना दिला एक तरी चमकल. बरोबर सर. आता महाराष्ट्र केसरीचे आता पैलवान आहेत त्यांना मानधन पण तुरळक पद्धतीने मिळते, 15-20 हजार मानधन मिळते. तर सर तुम्हाला असं वाटत नाही का महाराष्ट्र केसरी असू किंवा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान असू त्यांना मानधनाची पद्धत, तर मानधनाची रक्कम आहे ती वाढवावी असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाढली पाहिजे. ह्यासाठी तुम्ही जरा ज्या दिवशी मुरलीअण्णांना भेटणार त्या दिवशी मुरलीअण्णांना हे बोला, नक्की अण्णा त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांना जेवढं शक्य आहे तेवढा अण्णांचा प्रयत्न हा चालूच आहे पैलवानांसाठी. म्हणजे बघा महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेला सुद्धा जे खरं म्हणजे जे ग्लोबल स्वरूप किंवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुद्धा चौकट तोडून जी मोठी झाली ती माननीय मुरलीधरांना मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी 2023 साली त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. बरोबर. त्यावेळेची स्पर्धा आठवत, त्यानंतर स्वरूप बदललं. बरोबर महाराष्ट्र केसरीचं. येस सर. आज आमच्यासारखा जो करतोय तो फक्त मुरली अण्णांचं अनुकरण करतोय आम्ही. खरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही जी एवढी मोठी केली मुरली म्हणजे बघा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा चालू केली मामासाहेब मोळांनी, कुस्ती महर्षी मामासाहेब मोळांनी स्पर्धा चालू केली. आणि ही स्पर्धा ही अजून मोठ्या प्रमाणामध्ये तिची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मुरलीधरांना मोळांनी करून दिली. बरोबर. आणि आमच्यासारखी माणसं फक्त यांना अनुकरण करतोय आम्ही, की ज्या पद्धतीने त्यांनी ती स्पर्धा मोठी केली तर आम्ही फक्त आमचं अनुकरण चाललंय की आम्हाला कसं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालता येईल. बरोबर. तर खरं हे जे चाललंय हे अण्णांनी कुस्तीसाठी भरपूर केलेलं आहे. कुस्तीमध्ये सर व्यसनाधीनता वाढलेली आहे. आता हे विषय तुम्ही पैलवान नाहीये पण तरी पण लहान लहान मुलं आमची बाद होताना आम्ही जवळनं बघतोय सर. तर याबद्दल व्यसनाधीनता जी वाढलेली आहे, म्हणजे इंजेक्शन घेणे ही पद्धत वाढल्या म्हणा, डोपिंग करणे ही पद्धत वाढल्या, याबद्दल तुम्ही पैलवानांना काय सांगशील? आता तुम्ही जी कुस्त्या भरवताय ते ऊर्जात्मक म्हणून समाजाला काहीतरी चांगला मॅसेज मिळावा म्हणून करताय, पण अशी मुलं वाया चाललेत आता आम्ही स्वतः डोळ्यानं बघतोय सर. तर याबद्दल तुम्ही काय म्हणशील सर? नाही, आता ह्याच्यासाठी नक्कीच त्या पोरांचे जे वस्तात लोक आहेत गुरुवारी यांनी लक्ष दिलं पाहिजे. जर असं काय होत असेल तर मला असं कधी मी एवढं याच्यात मी एक करतो तर मला एवढं मला माफ करा, मी स्पष्टपणे सांगतो की हे होतंय, हे वस्तादांना पण बऱ्यापैकी माहित आहे सर. मला माफ करा, मी हे का बोलतोय सर? आज माझं एक मुलगा पैलवान एक्सपायर होतोय सर, वयाचे 18 वर्षी मरतोय, 17 वर्षी मरतोय किंवा त्याला पॅरालिसिस होतोय. हे वस्तादांनी लक्ष दिलं पाहिजे. पण पैलवानाचं कर्तव्य आहे का नाही सर? मला हा प्रश्न विचारायचा. खेळाडूचं पण कर्तव्य आहे की? पैलवान अनुशासित आहे, तो बघतोय ते करतोय. तर असं काय होतंय तो बघतोय म्हणून करतोय तर ते बघणं किंवा हे करणं थांबलं पाहिजे. आणि हे थांबवण्याचं काम वस्तादांचं आहे, पालकांचं आहे किंवा तुमच्यासारख्या मार्गदर्शकांनी पण या गोष्टी. तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्राची कुस्ती कव्हर करताय बोलतोय आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी बघताय तर तुम्ही त्याची जनजागृती तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवढं आमच्या वाट्याला येईल आमच्यासारख्याच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे आणि या गोष्टीला आळा बसला पाहिजे. बरोबर. पण त्यांनी करू नये याबद्दल तुमचं मत काय आहे? केलं तर भविष्यात त्यांना किडनी स्टोन वगैरे नक्कीच करू नये. ज्यावेळेस आपल्याला ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा असतील किंवा आपल्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धा असतील आणि तिथे जायचंय तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आणि समजा तुमच्या पुढे अशी काही केस आली तर तुम्हाला पण वाईट वाटणार ना? तुम्ही त्याला सरळ आता मदत करणार नाही? गरीब आला तर तुम्ही मदत करशील नाही. जर चुकून माझ्या समोर आजपर्यंत अशी काही कुठली घटना आली नाही, पण जर कधी आली मी त्या पोराला बाहेर काढील, त्याच्यातून योग्य रस्त्यावरती आणली.
फार मोठी गोष्ट आहे. ही माणसं आनंददार आहेत, पण ह्यांचं मत काय आहे बघा. तुम्ही निर्विषयी राहा. तुम्ही एक इंजेक्शन करून महाराज चॅम्पियन होण्यापेक्षा तुम्ही न झालेलं चांगलं, कारण करिअर बरोबर होतं. आज ही पैलवान नाहीये, पण आज पैलवानकीला जागा होती, पण यांची आठवण आयुष्यभर केली जाणार. मला माफ करा, पण केली जाणार, कारण ह्या व्यक्तीनं थोडं पुशअप केलं पैलवानकीला. मामासाहेब मोहळाने 68 वर्षापूर्वी सुरुवात केली सर. मग ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे व्यसन याच्यापासून लांब राहावा. पुनिंग नियोजन काय आहे सर महाराज केसरीचं? नाही, या वर्षीचे सांगितलं की आम्ही आगळे वेगळे किंवा आम्ही कुस्तीला त्याच्या चौकटी बाहेरील लोकांशी जोडण्याचा जो प्रयत्न करतोय, तर त्याच माध्यमातून आमचा एक प्रयत्न असा आहे उद्या की बघा, महाराष्ट्र राज्याला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री महिला मिळाल्या माननीय सुनेत्रा वहिनी पवारांच्या माध्यमातून, आणि दादांचं नाव स्टेडियमला दिलं आहे, वहिनी उद्घाटनाला येतील. तर मग आम्ही ही जी संकल्पना आमची आहे की बाबा मातृशक्तीचा आशीर्वाद ह्या 68व्या महाराष्ट्र केसरीला मिळाला पाहिजे. क्या बात आहे. आणि मग त्याच माध्यमातून आम्ही आपल्या भागातील जसं उपमुख्यमंत्री मान्य सुनेत्रा वहिनी आहेत, त्याचबरोबर पुण्याच्या महापौर आहेत, मान्य मंजुषाताई नागपुरेताई, त्यानंतर आमच्या भागातील अनेक महिला लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक चांगल्या महिला आहेत, अनेक क्रीडापटू आहेत, नेमबाजीमध्ये आहेत, कुस्तीमध्ये आहेत, कबड्डीमध्ये आहेत. काय आमच्या गावातील एक वैभवी जाधव म्हणून आहे, ती इंडियासाठी खेळते, महाराष्ट्राची कॅप्टन आहे. अशा तर अनेक ह्या महिला खेळाडूंना आम्ही बोलवतोय. नंतर ह्या संपूर्ण भागातून आमच्या वाघोली परिसरातून ह्या अनेक हाय प्रोफाईल सोसायट्या असतील किंवा आमच्या ग्रामस्थ महिला असतील किंवा वाघोलीतील पंचक्रोशीतील महिला असतील, ह्या सगळ्या महिलांना आम्ही तिथं बोलवतोय. बरोबर. उद्घाटनालाही आणि कुस्ती बघायलाही आणि कुस्तीच्या म्हणजे नाही उद्घाटनालाच. आणि 5ही दिवस महिलांसाठी विशेष अशी महिला गॅलरीची व्यवस्था आहे. म्हणजे वेगळी महिलांसाठी वेगळी गॅलरीची व्यवस्था आहे. कारण ज्यावेळेस पैलवान घडतो तर त्याचे वडील त्याच्यावरती लक्ष देतात, पण जास्तीत जास्त पैलवान घडण्यामागे हात असतो आईचा. मग त्या आईला ही पैलवानकी, ही स्पर्धा काय ही बघणं तिने गरजेचं आहे काय, कारण खरोखर पैलवान घडवणं मग आई असते माग, त्याचं सगळं खुराक, खाणं पिणं, सगळ्या गोष्टी याच्यावरती. पण दुसरा एक विषय असा आहे की ह्या शहर भागातून आमच्यासारख्या आता शहरामध्ये विलिनीकरण झालं, तर शहर भागातून ह्या ज्या महिला आहेत ह्या कुस्ती बघून मोटिवेट होतील, आपल्या लहान मुलांना त्या कुस्तीमध्ये टाकतील. होय सर, होय सर. आता बघा, कुस्तीला खेळाडू असतील किंवा ह्याचा जो चाहता वर्ग आहे किंवा ह्याचे जे काही स्पॉन्सर्स आहेत, काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत, हे आपल्या ग्रामीण भागातून येतात जास्त. शहर भागातून आले तर कुस्ती अजून थोडीशी म्हणजे ग्लोबल होईल. किंवा खेळाडू ह्या शहर भागातले जी मुलं आहेत ही कुस्तीमध्ये, आपले जे भारतीय पारंपरिक खेळ आहेत, कुस्ती आहे, कबड्डी आहे, अशा खेळांमध्ये आपली ही सगळी शहर भागातली मुलं आली पाहिजे. बरोबर. मी म्हणतो 1000 मुलं आली आणि एकही चॅम्पियन नाही झाला समजा, तर काय होईल? त्या 1000 मुलांचं कमीत कमी शरीर तर बनेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे बनलेलं शरीर तो चॅम्पियन जरी नाही झाला तशी 1000 मुलं कुस्ती कबड्डीमध्ये आली, शरीर बनलं, हे शरीर आयुष्यभर टिकल, आयुष्यभर काम येईल. बरोबर. म्हणून हे भारतीय जे खेळ आहेत, पारंपरिक जे खेळ आहेत, ह्याची जनजागृती या सगळ्या क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातून पालकांनी आपल्या मुलाला कुस्तीमध्ये, कबड्डीसारख्या मैदानी खेळामध्ये, पारंपरिक खेळामध्ये टाकलं पाहिजे. हा आमचा याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून ह्या स्पर्धेला मातृशक्तीचा आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे. क्या बात आहे सर. पण बापापेक्षा आईचं योगदान हे फार मोठं आहे. अगदीच. हे म्हणजे रामकृष्ण सातो पाटील साहेब सांगतायत, ज्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवलेल्या आहेत, आणि ह्या स्पर्धेला भरभरून बक्षीस देण्याचं जे कार्य यांनी केलेलं आहे, हे पण करण्यापाठीमागचं कारण हे आहे की लोकांच्यात ऊर्जा निर्माण व्हावी, आणि जशी खेड्यातली मुलं येतात तशी शहरातली सुद्धा यावीत, आणि कुठेतरी मोठी पैलवानकी खेळाडू व्हावा, हे यांच्या पाठीमागचा उद्देश आहे. फार मोठी गोष्ट आहे सर. आता कुस्ती क्षेत्र झालं तर राजकारणाचं एक दोन तीन प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. मी भरपूर लोकांच्या तोंडून आता मी ऐकलं सर की बाबा आमचा आमदार म्हणतात, खरा आमदार आमचा रामकृष्ण सातो साहेब आहे म्हणतात. हे काय भानगड सर? असं काही नाही. काय बघा, मी नेहमी राजकीय क्षेत्र असेल किंवा कुठलं असेल, मी पडद्यामागे राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या म्हणजे घरातील असतील, भावकीतील असतील, माझ्या ग्रुपमधील, माझ्या मित्रपरिवारातील इतर लोकांना राजकारण करताना मी त्यांच्या पाठीमागं भक्कम थांबण्याचं मी काम केलेलं आहे. आणि भविष्यात मला हा प्रश्न विचारतो, आमच्या मुलांना जर सांगितलं तुम्हाला उभा राहायचा आमदार केला तर मग काय करणार तुम्ही? अण्णांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली मी आजपर्यंत. बघा म्हणत नाही. साहेब, कसा विषय, खेळ आहे, खेळाची कुस्तीची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आहे. बरोबर आहे. मी नेहमी सांगतो की
कुस्ती पंढरीकडे निघालेली ही महाराष्ट्र केसरीची पालखी बरोबर. हा, आमच्या गावातनं चालली. जेवढी होईल तेवढी सेवा मी माझ्या भागातले ग्रामस्थ आमचे सगळे गाववाले हे कुस्तीची सेवा करणार. आणि कुस्तीचा यथोचित आणि खेळाडूंचा कुस्तीचा आणि प्रेक्षकांचा यथोचित मान सन्मान करून आम्ही ही कुस्ती पंढरीकडे निघालेली पालखी वाटेल आहोत. फार मोठी गोष्ट रामकृष्ण साहेब बोललेले आहे. एक रामकृष्ण म्हणजे राम पण आहे आणि कृष्ण पण आहे, त्या दोन गोष्टी असणारा माणूस सांगतो की आम्ही आमच्या गावातून ही पालखी चालल्या, कुस्ती पंढरीची पालखी आहे. आणि ही कुस्ती पंढरी पालखी करत असताना मी माझ्या पैलवानांना नाराज करणार नाही, मी माझ्या कुस्ती शौकीनांना नाराज करणार नाही, मी कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही महाराष्ट्रवासियांना नाराज करणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ही जर अशी गोष्ट असेल म्हणजे हृदयातून ही गोष्ट असेल तर आमचं परम कर्तव्य बनतंय की अशा व्यक्तींना अशा लोकांना सपोर्ट करणे हे आमचं परम कर्तव्य बनतंय. कारण आपण सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या नागरिकांना आमचीच कोणतरी आहे म्हणून ही व्यक्तिमत्व करतात. आणि फार मोठी गोष्ट आहे सर. मी खरंच हृदयापासून तुम्हाला नमस्कार करतो की तुम्ही हे काम प्रामाणिकपणे करताना आम्ही पण छोट्या पद्धतीने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमचा मी खरंच आभार मानतो. नाही, याच्यामध्ये बघा कसं मी जे मग सांगितलं की आमच्या भागाला पंचक्रोशीलाच हा वारसा आहे कुस्तीचा आणि कुस्तीची सेवा करण्याचा. याच्यामध्ये मी आवर्जून तुम्हाला एक नाव सांगेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या भागातील आमचे मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ अण्णा पाटरे हे व्यक्तिमत्व बघा की संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. संपूर्ण महाराष्ट्र का ओळखतो तर अण्णांच्या इथं आलेला प्रत्येक माणूस तो कुस्ती शौकीन असू द्या, पैलवान असू द्या, कुणी असू द्या, कधी मोकळ्या हाताने अण्णांनी माघार नाही पाठवलं. आणि भरभरून कुस्तीवरती प्रेम आणि पैलवानांवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाच्या सानिध्यामध्ये भागामध्ये राहणारे आम्ही सगळी लोक आहे. तर नक्कीच हा माननीय पंढरीनाथ अण्णा पाटरे यांचा जो हा कुस्तीवरती प्रेम करण्याचा जो वारसा आहे, कुस्तीला राजाश्रय देण्याचा जो वारसा आहे, हा वारसा नक्कीच माझ्यासह माझ्या भागातले सगळे पैलवान, सगळे नागरिक, सगळे ग्रामस्थ आहे ना, हा वारसा पुढे चालवतो. मी सर एक सचिन तेंडुलकरांचं एक वाक्य ऐकलं होतं, कुठलंही रेकॉर्ड हे मोडण्यासाठी असतं. बरोबर ना? बरोबर आहे. कुठलंही रेकॉर्ड हे मोडण्यासाठी असतं म्हणजे माझं रेकॉर्ड दुसऱ्याकडून मोडावं. पण मी पंढरी अण्णा पाटरे यांचं कार्य जे आहे ते खरंच भीम कार्य आहे. ते म्हणजे अजन्म लक्षात ठेवण्यासारखं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही लक्षात ठेवणार. पण भविष्यामध्ये तुमच्या या स्पर्धेमुळं तुम्ही सुद्धा लक्षात राहणार हे लक्षात ठेवा. तुमचं वाघोली गाव हे लक्षात राहणार, तुम्ही लक्षात राहणार. कारण तुम्ही जे महाराष्ट्र केसरीला आजकाल सर 2 महाराष्ट्र गदा घेणारा, महाराष्ट्र केसरीच्या 2 गदा घेणारा एक पैलवान ज्याने स्वतःचे गदा मोडले आणि घर परिवार चालवला सर, अशी माणसं या महाराष्ट्रात घडलेली आहेत. बरोबर आहे, बरोबर. फार दुर्दैव आहे ही गोष्ट. बरोबर. आज तुम्ही एक महाराष्ट्र केसरी बनवून तुमच्याकडे जाणार, तो आयुष्याची भाकरी त्याला मिळणार आहे. कोण पण महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र केसरी असून दे. मी खरंच तुमचं मनापासून आभार आहे की तुम्ही फार मोठं काम करताय कुस्तीसाठी. आयुष्यभर आम्ही तुमचं ऋणी आहे की तुम्ही आपल्या या कुस्तीसाठी करताय, त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे सर. आणि मी एवढंच सांगेन, मी मगाशी पण सांगितलं, ह्या लोकांचं कार्य फार मान. या स्पर्धेच्या उद्घाटनाला मान्य सुनेत्र वहिनी पवार येतील. तर उद्घाटनाला अनेक मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी जे नाव सांगितलं की व या राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उद्घाटन या स्पर्धेच्या समारोपाला येतील. अरे वा. महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरीचं कौतुक करायला, त्याला बक्षीस द्यायला माननीय मुख्यमंत्री साहेब या 22 तारखेला येणाऱ्या वाघोली नगरीमध्ये येतील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा येतील. यांच्यासोबत अनेक मान्यवर आहेत अजून. बरोबर, ती येणार आहेत सगळे, ते सगळे जे येणारच आहेत. परंतु प्रामुख्याने मी तुम्हाला 2 नावं सांगतो की जी परंपरा कुस्तीची आहे आणि महाराष्ट्र केसरीची आहे. तर मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्र केसरीची गदा त्याला सुपूर्द करण्यासाठी येतात. तर या वर्षी सुद्धा येतील, एवढं तुम्हाला पाहिजे. मुरली अण्णा येणार का नाहीत? मी अण्णा येतील. मोठ्यानं बोलला की मुरल्याला येणार का नाही? पहिल्यावर कसा बोलला, मोठ्यानं बोलला पाहिजे. मी अण्णांना भेटलो अगदी. आता काय बघा, अण्णांचं पायाचं ऑपरेशन जुनं कुस्तीमध्ये झालेली 29 वर्षापूर्वी इंजुरी झाल्या. बरोबर. मग राहुलला नाही मी भेटायला गेलो होतो.
जुनं दुखणं तर औषध पण जुनंच घेऊन गेलो मी, थंडाई करून घेऊन गेलो अण्णांना. फार आवडली त्यांना. मला म्हणले की मला अनेक जणांनी अनेक वस्तू घेऊन आली भेटायला, आणि मला तू आणलेली वस्तू फार आवडली. मला थंडाई म्हणजे माझी आवडती. म्हणले मग थोडेसे थंडाई पिले. म्हणले बरं वाटलं. ती चव म्हणली जुनी, अगदी बडीशेप धण्यापासून सगळ्या गोष्टी नाही का. तर मी म्हणलं अण्णा तुम्हाला कमीत कमी फायनलला तरी यावं लागेल. तर म्हणले मी प्रयत्न करतो. म्हणलं अण्णा म्हणजे तुम्ही बरं होण्याचं किंवा आता याच्यातून लवकर बरं जर म्हणजे तुम्हाला वाटायचं तुम्ही म्हणता तर तुम्ही कुस्तीला आले तर बरं वाटेल तुम्हाला. मला ते खरं बोलतोस, खरं बोलतोय. मलाही राहत नाही इथं, पण तिथं बसून अण्णा म्हणजे अगदी ऑपरेशन झालेलं आहे, अनेक लोक भेटायला येतात ते, परंतु तिथं बसून अण्णा अनेक लोकांना फोन करतात ते, अनेक जुन्या पैलवानांना, महाराष्ट्र केसरी पैलवानांना किंवा राजकारणी लोकांना, समाजकारणी लोकांना फोन करून सांगतात की तिथं स्पर्धा आहे, तुम्ही ते स्पर्धेला जा, तिथं उपस्थिती दाखवा तुमची. तिथं बसून सुद्धा आणि आजारी असून सुद्धा अण्णा महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती त्यांचं एवढं लक्ष आहे की बारीक बारीक गोष्टी इथं काय चाललंय काय नाही त्याची सगळ्याची माहिती घेत आहेत, आणि त्या सगळ्या त्या सूचना आम्हालाही करत आहेत आणि लोकांनाही सांगत आहेत स्पर्धेला जा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. आणि मी तुमच्यासोबत मी प्रार्थना करतो की अण्णांनी लवकर बरं होऊ नये ना. महाराष्ट्र केसरीच्या फायनलला जर अण्णा आले तर जो काही ही सगळी मेहनत मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, आणि जी काही महाराष्ट्र केसरीला एवढं चांगलं हे स्वरूप आता आणलेलं आहे, तर नक्कीच अण्णांच्या येण्याने दुधात साखर पडण्यासारखा योग आमच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये होईल. आणि आम्हाला आतुरता आहे की अण्णांनी आमचं हे सगळं केलेलं काम बघायला स्वतः यावं, एवढी आमची लय तळमळून इच्छा आहे. पण आता काय अण्णा, आता मी तुम्हाला हा मेसेज देतोय, ही व्यक्ती म्हणजे अण्णांनी जर सांगितलं तर मी अण्णा काय सांगेल ते ऐकणार. मग आता हेनी सांगितलंय यायला लागतंय, तर आता मुरल्यांनी यायलाच पाहिजे. तुम्ही यायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. कुस्ती तुमच्यामुळं सुद्धा भरपूर लोक ऊर्जावान बनत आहेत आणि तुमची आठवण लोकांना आहे, त्यामुळे तुम्ही या लागतंय हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतोय. मी आग्रह केलाय तर येतील पोलीस सांगण्याची धमकी दिली या लागतंय म्हणून, आणि आम्हाला परत हे होणार बघा. त्यामुळे असं काही नाही, यायला लागतंय. काही पण करा तुम्ही, ठीक आहे. तर आज रामकृष्ण सातव साहेब, ज्यांना मी कुस्तीचा भीष्माचार्य म्हणतो, मी ह्यासाठी म्हणतो की या व्यक्तीनं फार मोठ्या स्पर्धा वाघोल्या ठिकाणी घेण्याचं काम केलेलं आहे. उद्या 18 तारखेला फार मोठं पद्धतीनं महिलांच्या हातून उद्घाटन करण्याचं महान कार्य करणार आहेत, आणि स्पेशली महिलांसाठी वेगळी गॅलरी आहे. त्यामुळे महिलांनी लाजायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र केसरी बघायला यायचं, आणि आपली मुलं कशी खेळतात, आपला भाऊ कसा खेळतोय, आपला परिवारातली कशी खेळतात हे बघायचं आहे. ह्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुरुष कुस्ती शौकीन आहेत त्यांनी सुद्धा भरपूर पद्धतीने येऊन तिथं आपलं हजेरी लावावी, महाराष्ट्र केसरी बघावी. आणि खरंच वाघोली गावातील या महान व्यक्तीने कार्य केलं, त्या वाघोली गावातील या महान व्यक्तीचं मी आभार मानतो. त्याचबरोबर मी महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन आणि पैलवानांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की तुमच्या या ताकदीमुळेच अशी लोक तयार व्हायला लागल्यात आणि आज कुस्तीची सेवा करत आहेत. तर अशा महान व्यक्तीला भेटलो आणि खरंच हृदयाला फार मोठी शांती भेटली की कोणतरी आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी पैदा व्हायला लागल्यात लोक की आपल्या कुस्तीला किंवा खेळाला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत. तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र केसरी तर होणारच आहे इथनं, पण याच महाराष्ट्रातनं ऑलिम्पिक वीर होणार आहे याची खात्री मला वाटायला लागली सर. नक्कीच. तरी अशी माणसं आहेत, त्यामुळे 100% महाराष्ट्र केसरी तर होणार, पण ऑलिम्पिक वीर सुद्धा इथून होणार आहे. तरी येणाऱ्या काळात ऑलिम्पिक वीराला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि अशा महान कुस्ती शौकीनाला किंवा कुस्तीच्या उपासकाला भेटलो त्याबद्दल मला धन्य वाटलं. तसं थांबतो. नमस्कार. जय हिंद.